अपार्टमेंटमध्येच खेळले मंगळागौरीचे सगळे खेळ। पूजेचा दिवस उजाडला आणि गुरुजी आल्यावर आमची पूजा चालू झाली। पूजेला सुरुवात करण्याआधी घरातल्या देवांसमोर विडा आणि सुपारी ठेवली, नमस्कार केला, घरातल्या सगळ्यांसोबत आरती केली आणि त्यानंतर पूजा संपन्न झाली। घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कशासाठी, तर याचं उत्तर पुढे आहे। थोडा वेळ माझा फोटोशूट झाला। मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी अंगण तर नव्हतं, म्हणून आमच्या हॉललाच आम्ही अंगण बनवलं। फुगडी हा मंगळागौरीतला प्रमुख खेळ आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल। या चिमुकलीला पण फुगडी घालायची होती, म्हणून तिने हट्ट धरला। मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी तीही आमच्यासोबत सामील झाली। या खेळाच्या प्रकाराला म्हणतात घागर फुंकणे। पूर्वीच्या काळी बायांना कामातून थोडी उसंत मिळावी म्हणून मंगळागौर साजरी केली जायची आणि खेळ खेळले जायचे। आता तुम्हाला समजेल की मगाशी जे काजळी लावायचं काम चालू होतं ते नेमकं कशासाठी। बरोबर, त्याच्यातून आम्ही सुंदर शंकराची पिंड बनवली आणि त्याच्याभोवती असं डेकोरेशन केलं। देवाला नैवेद्य दाखवला, सगळ्यांची जेवणं